Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. ओके, सॉरी, कोणतरी आलं होतं. ठीक आहे, चालू करूया. सर्वप्रथम सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. रेकॉर्डिंग ओके. सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आहे आपल्या या मराठी भगवद्गीता सत्रामध्ये. मागच्या वेळेस आपण श्लोक नंबर 11 आणि 12 पाहिले होते. आज आपण 13 पुढे पाहूया. तर प्रार्थनेने चालू करूया आपण. नमो कृष्णपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंदा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. नाना शास्त्र विचारणे निपुण षड्धर्म संस्थापको लोकानां हितकारिणो त्रिगुणमन्य शरण्य करो. श्री कृष्ण पदारविंद भजनादेन मत्तालिको वंदे रूप सनातनो रविन्द्रं श्रीजीव गोपालको सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम् अपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तवित् वेदविदेव चाहं. हरे कृष्ण. ओके, ठीक आहे. तर 5वा अध्याय श्लोक नंबर 13 आपण पाहत आहोत. सर्व असू द्या. ओके, तर मी श्लोक वाचतो. रिपीट करायचं तर रिपीट करू शकता. सर्व कर्माणि मनसा सर्व कर्माणि मनसा. म्हणा कुणाला म्हणायचं ते. कोणी म्हणत नाही लवकर, म्हणून मी पटकन बोलली. ठीक आहे, चला, ठीक आहे, चालू ठेवा. ओके, ठीक आहे. परत म्हणतो, सर्व कर्माणि मनसा. मी म्हणू का? चालेल, हा म्हणा. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी संन्यस्यासे सुखं वशी नवद्वारे पुरे देहि नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन् कारयन्. नैव कुर्वन्न कारयन्. हरे कृष्ण. थँक्यू माता. परत एकदा पूर्ण श्लोक म्हणतो. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्. तर ह्या श्लोक मध्ये भगवान काय म्हणत आहे आपण बघूया. जेव्हा देहधारित जीव आपली प्रकृती संयमित करतो आणि मनाद्वारे सर्व कर्मांचा त्याग करतो, तेव्हा तो कर्म न करता तसेच कर्म न करविता नवद्वारे असलेल्या या नगरात भौतिक शरीर सुखाने राहतो. तर चालू करायच्या आधी आपण जस्ट थोडस ब्रीफ पाहूया. आपण मागच्या आठवड्यात श्लोक नंबर 12, 11 आणि 12 पाहिले होते. तर हा जो अध्याय आहे त्याचं ब्रेकडाऊन असा आहे. पहिला श्लोक ते 6वा श्लोक भगवान निष्काम कर्मयोग बद्दल सांगत आहेत.
मग श्लोक नंबर 7 ते 12 हे निष्काम कर्म कसं केलं पाहिजे सगळं ते चाललं होतं. आता 13वा जो श्लोक आहे 13, 14, 15 आणि 16 ते कर्म कोण करतात? 3 प्रकारचे जे आहेत ते आपण पाहूया. 3 फॅक्टर आहेत. 3 कारणं आहेत. तर ते कारणं आपल्याला पाहायला भेटतील या 4 श्लोकांमध्ये. तर इथे आजचे श्लोक या श्लोकमध्ये जो आहे 13व्या श्लोकमध्ये एक क्लिअर होत आहे, की जेव्हा देहधारी जीव आपली प्रकृती संयमित करतो आणि मनाद्वारे सर्व कार्यांचा त्याग करतो, तेव्हा तो कर्म न करता तसेच कर्म न करविता नवद्वारे असलेल्या या नगरात सुखाने राहतो. तर याचा अर्थ असा आहे, की तो कर्म करत नाही. पण त्यासाठी फॅक्टर काय आहे? त्याची प्रकृती जे संयमित करतो. जे आपले जे काय म्हणतात, त्याचे जे स्वभाव आहे, त्याला तो संयमित करतो आणि मनाद्वारे सर्व कर्मांचा त्याग करतो. सगळ्या कर्मांचा त्याग करून टाकतो. तर असा व्यक्ती जो न कर्म करतो न करवितो, असा व्यक्ती भगवान सांगतात 9 द्वार आपलं हे शरीर जे आहे आपल्या शास्त्रामध्ये दिलं आहे, की ह्याच्यात 9 द्वार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 2 डोळे, हे 2 नाक, 2 कान, 6 दात आणि आपले प्रजनन इंद्रिय आणि जे मल त्यागतो. हे 9 आहे. 9 गेट्स आपल्या शरीरात 9 द्वार आहेत आणि या या जे शहर आहे याच्यामध्ये हे 9 द्वार आहे. त्याच्यामध्ये हा आपला जो आत्मा आहे तो राहत आहे. तर इथे परत आपल्याला जसं दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला क्लिअर होतं, तसं या अध्यायामध्ये परत एक म्हणजे या श्लोकामध्ये आपल्याला समजू शकतं क्लिअरली, की आत्मा हा देहापासून वेगळा आहे. देही जो आहे या देहामध्ये राहत आहे. तो हाच कोणीतरी आहे. जसं इंग्लिशमध्ये पण म्हणतात ना, की ही लेफ्ट द बॉडी. म्हणजे हू लेफ्ट द बॉडी म्हणजे कोणतरी होतं त्याच्यामध्ये. जसं म्हणतो त्याने देह त्यागला, त्याने देह सोडला. तर कोण होता? पूर्ण आयुष्य आपण त्या देहालाच पाहिलं फक्त. पण कोणतरी आहे त्या देहामध्ये जो या नवद्वारांच्या या शहरामध्ये राहत आहे. तर तो कर्म करत नाहीये. हे इथे आपल्याला समजतं इथे तसं. तर तो सुखाने या शरीरामध्ये राहतो. तात्पर्य खूप चांगलं आहे. आपण पूर्ण तात्पर्य न वाचता मी अ, मला वाटतं की आपण थोडं क्विकली म्हणजे जे पॉइंट्स आहेत, बुलेट पॉइंट्स ते बघूया आणि आपण सगळे जर यायच्या आधी जर म्हणजे 2-3 श्लोकांचे तात्पर्य वाचून आला तर खूप चांगलं होईल. तर मी त्याचं जे बुलेट पॉइंट्स आहे, मेन पॉइंट्स ते आपल्या इथे कव्हर करतोय. तर या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे 13व्या श्लोकमध्ये, की अ, एक तर आपल्या या अ, देहाबद्दल समजतं. हा देह जसं भौतिक आहे आणि जसं आपण पुढे पाहूया, की जीवात्मा हा आध्यात्मिक आहे. जेव्हा आपण 7व्या अध्यायामध्ये जाऊ तेव्हा आपल्याला भगवान ते सांगते. तर हे दोन्ही वेगळी वस्तू आहे. हे आपल्याला समजतं. मग दुसरं आपल्याला हे समजतं, की अ, परत प्रभुपादजी इथे जो अ, श्वेतेश्वरवतार उपनिषद मधला एक श्लोक सांगत आहे. तर त्याच्यामध्ये सांगत आहे, की अ, जो जीव आहे तो शरीरापासून वेगळा आहे आणि जेव्हा तो भगवंताशी एकाकार होतो तेव्हा त्याला अ, भगवंतासारखं त्याला हे जे भगवंत कोण आहे ते त्याला समजतं. मी कोण आहे त्याला ते समजतं. तर त्या श्लोकामध्ये ते सांगितलेलं आहे. मी तो तेवढा वाचतो. मी इथे एक सांगितलं आहे, की जीवाच्या जीवाच्या शरीरामध्ये निवास करणारे भगवंत हे ब्रह्मांडामधील सर्व जीवाचे नियंत्रक आहेत. शरीर 9 द्वारे असतात. 2 नेत्र, 2 नाकपुड्या,
2 कान, 1 मुख, 1 गुद आणि 1 उपस्थ. जीव आपल्या बद्ध अवस्थेमध्ये शरीराशी तादात्म्य करतो. तर जेव्हा तो बद्ध असतो किंवा जेव्हा तो भौतिक अ, बुद्धीमध्ये असतो, भौतिकतामध्ये असतो, तेव्हा तो या शरीरालाच मानतो मी आहे. मी इंडियन आहे, मी बाई आहे, मी पुरुष आहे, मी गोरा आहे, मी काळा आहे. तर हे तो तादात्म्य करून घेतो त्या शरीराशी. आणि त्याला वाटतं मी हे शरीर आहे. आणि त्याच्यामुळे आपण पाहतो लोक जे आहेत ते त्यांना वाटतं की हे एकदा शरीर संपलं की मग काही एन्जॉयमेंट नाहीये. म्हणून जेवढं एन्जॉयमेंट करता येईल करा. मेल्यानंतर कोणी पाहिलंय, स्वर्ग आहे, नाहीये आणि म्हणून त्यांना शास्त्रावर विश्वास नसल्यामुळे ते हे असे वागतात. परंतु जेव्हा तो अंतर्यामी भगवंताशी तादात्म्य करतो, तेव्हा तो शरीरामध्ये असूनही भगवंताप्रमाणेच मुक्त असतो. पण जेव्हा त्याला समजतं की मी पण भगवंताचा अंश आहे. जसं आपण पाहिलं, सोनं जे असतं एका खाणीमध्ये जे किती हजारो टन गोल्ड असतं सोनं. आणि जे आपल्याकडे जे सोनं असतं 1 तोळा, 2 तोळा किंवा काही ग्राम, 1 ग्राम जरी सोनं आहे, तर क्वालिटी जर पाहिली, गुण जर पाहिले तर सेम आहे. पण क्वांटिटी जर पाहिलं तर ते खूप मोठा डोंगर आहे आणि हे फक्त 1 ग्राम आहे. तर तो फरक आहे. तसं आपण पण भगवंताचाच अंश असल्यामुळे आपण पण तेच गुण आहेत. पण क्वांटिटी खूप कमी असल्यामुळे जसं प्रभुपादजी एक खूप चांगलं उदाहरण देतात अग्नीचं. अग्नी जर विशाल असते त्यामध्ये कितीही पाणी टाकलं ती विझली जाणार. जसं पाहतो आपण, जसं आता US मध्ये लॉस एंजेलिसमध्ये ती आग लागली होती. त्याला किती पेटवण्याचा प्रयत्न केला तरी ती काहीतरी जवळ-जवळ 1-2 महिने चालली होती. हां, म्हणजे विझवण्याचा प्रयत्न करतो तरी म्हणजे त्याला विझू शकले नाही. आणि तेच एक ठिणगी असली, एक फूक मारलं तरी ती विझून जाईल. तर हा फरक आहे. भगवंत अपार आहेत आणि विभू आहेत आणि आपण खूप लहान आहोत, अणू आहोत. तर हे आपल्याला या श्लोकामध्ये पाहायला भेटतं. तर एक तर जो आपला आत्मा आहे तो त्याचं काही त्याला कर्म नाहीयेत. जे आहे ते या शरीरामुळे तो शरीराला समजतो, मी हे शरीर आहे आणि त्याच्यामुळे तो ते तसं वागतो आणि त्या शरीराला ते कर्म लागतात. आपण पुढचा श्लोक पाहूया. खूप चांगला हा सेट आहे, की आपण जे पाहत आहे कर्मसन्यास. तर कर्म कसं करावं आणि कर्म कोण आता जेव्हा इथे सांगितलं आहे, की कर्म कसा करावा, पण कर्म कोण करत आहे, ते आता या सबसेक्शन मध्ये इथे भगवान आता सांगत आहे. तो श्लोक नंबर 14. श्लोक वाचतो, कोणाला रिपीट करायचं तर रिपीट करू शकता. न कर्तृत्वं न कर्माणि न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफलसंयोगं न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. प्रभाव स्वभावस्तु प्रवर्तते. हरे परत कृष्ण प्रभू. धन्यवाद म्हणून परत एकदा श्लोक म्हणतो. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. तर या श्लोकमध्ये आता भगवान काय सांगत आहे, देहरूपी नगराचा स्वामी देहधारी जीव हा कर्मांची निर्मिती करीत नाही, तसेच तो लोकांना कार्य करण्यास प्रवृत्तही करीत नाही किंवा कर्मफलेही निर्माण करीत नाही. हे सर्व कार्य प्राकृतिक गुणांद्वारे केले जाते. इथे आता काय सांगितलं आहे, जो देहधारी जो आहे म्हणजे देहाला धारण करणारा म्हणजे जीवात्मा, तो या नगराचा स्वामी आहे आणि तो काही कर्माची निर्मिती करत नाही किंवा कुणाला प्रवृत्तही करत नाही. म्हणजे कोणी काही करत असला तर ते त्याचे कर्म नाही आणि कोणाला उकसवत आहे, तू बाबा हे कार्य कर, हे कार्य कर, तर ते तो करू शकत नाही.
तर आता तुम्हाला एक प्रश्न आहे की आता जे सगळं होत आहे तुम्ही त्याला कसं कोरिलेट कराल? कोणी समजा कोणामध्ये भांडण लावत आहे किंवा काही करण्यास प्रवृत्त करत आहे, तर तुम्ही त्याला कसं बघताल तुम्ही प्रॅक्टिकली? हरे कृष्ण प्रभूजी, मतितार्थ कळलाच नाही. म्हणजे तुम्ही काय विचारता प्रश्नाचं हे कळलं नाही. ओके, ठीक आहे. मी परत सांगतो. जसं इथे सांगितलं आहे, की जो देहधारी आहे, तो न कर्म करतो, ना कोणाकडे करून घेतो. पण आपण आपल्या जीवनात पाहतो, की कोण कोणाला काही बोलत आहे, कुणाचा अपमान करत आहे, कोणाला शिव्या देत आहे किंवा कधी-कधी आपण पाहतो कोणाला उकसवत आहे, की बाबा तू हे असं कर, तू इथे बॉम्ब लाव, तू इथे हे कर, तू इथे हे कर. तर हे तुम्ही समजण्याचा प्रयत्न करतात? हाऊ विल यू कोरिलेट? माझा प्रश्न समजला ना आता? वंदना हरे माताजी, कृष्ण. सोनल माताजी. म्हणजे या. वाईट कर्म करण्यास भाग पाडता असं तुम्हाला म्हणायचंय का? येस, येस. किंवा वाईट किंवा चांगलं. किंवा चांगलं एनिथिंग. इथे म्हणजे भगवान सांगायचे कुणाच्याही तो तो करत इन्फ्लुएन्स नाही. येऊन करेक्ट. इन्फ्लुअन्समध्ये येऊन जेव्हा तो करतो. प्रॅक्टिकल ऍक्च्युअली भगवद्गीता इज फुल प्रॅक्टिकल. म्हणजे आपल्याला जीवनात काहीही पाहायचं असेल तर भगवद्गीतामधून आपण पाहू शकतो. तर ह्या श्लोकाला तुम्ही कसं हे जे आजकाल चाललेलं आहे एनिथिंग जे तुमच्या आसपास हाऊ विल यू कोरिलेट विथ दॅट? तुम्ही त्याला कसं समजण्याचा प्रयत्न करता? कारण नॉलेज आहे, पण ते नॉलेज वापरायचं कसं हे पण आपल्याला माहिती पाहिजे. त्या व्यक्तीची बुद्धी आणि त्याचं पूर्वकर्म हे पण रिलेट करतच असेल म्हणजे. ओके. पूर्वकर्मानुसारच पूर्वकर्म तर त्याला बुद्धी येत असेल ना? करेक्ट. ओके. पूर्वकर्म आहेत त्याचे. ओके. तो तर समोरचा व्यक्ती. पण जो करवत आहे तो किंवा जो करून घेत आहे प्रतिभा माताजी काहीतरी बोलत होते. प्रतिभा माताजी? हरे कृष्णा प्रभूजी, हे असं लिहिलंय की प्राकृतिक गुणाद्वारे केलं जातं असं लिहिलंय. परफेक्ट. परफेक्ट, परफेक्ट, परफेक्ट. तर जे प्राकृतिक गुण आणि आपल्याला माहिती आहे 3 प्रकारचे गुण आहेत. कोणी सांगू शकतं कुठले 3 गुण? सत्व, रज, तम. व्हेरी गुड. तर सत्व, रज आणि तम. तर हे 3 गुण प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. जो करतो आणि जो करून घेतो त्याच्यामध्ये. तर जो करत आहे त्याच्यामध्ये गुण आहेत. जसं सोनल माताजीने सांगितलं त्याच्या मागच्या जन्माच्या जे कर्म आहेत त्याच्यामुळे त्यांनी तमोगुणी आहे किंवा तो रजोगुणी आहे. तिन्ही गुण असतात सगळ्यांमध्ये. सत्वगुण पण असतं, रजोगुण पण असतं, तमोगुण पण असतं. पण जे मेजॉरिटी जे फॅक्टर आहे ते त्याचा गुण या मागच्या कित्येक जन्मापासून जो वागत आहे त्याच्याप्रमाणे त्याचं ते घडून येतात. सत्वगुण असेल बारीक असेल किंवा जे खूप सत्वगुणी आहे त्यांच्यामध्ये पण थोडंसं तमोगुण असतोच. तर तो जो व्यक्ती आहे जो तमोगुणी आहे किंवा रजोगुणी आहे तो ते कार्य करतो. कसं कोणाला काही बोललं की लगेच लागतो, तो लगेच राग येतो. का? कारण तो रजोगुणी आहे. आणि असा व्यक्ती जेव्हा जो खूप काय म्हणतात ना लोकांवरती इन्फ्लुएन्स करतात. तर 2 प्रकारचे लोक असतात. चांगला इन्फ्लुएन्स करतात, वाईट इन्फ्लुएन्स करतात. तर ते जेव्हा काही बोलतात, तो जो समोरचा व्यक्ती आहे त्याच्यामध्ये ते गुण आहे. त्याच्यामुळे जर तो सत्वगुणी असेल आणि त्यांनी कितीही सांगितलं तुम्ही असं करा, बॉम्ब टाका, हे करा, ते करा, त्याला काही फरक पडणार नाही. पण जो रजोगुणी आहे किंवा तमोगुणी आहे लगेच हां, असं केलं पाहिजे आपल्याला. तर ते या जसं आजच्या श्लोकमध्ये भगवान सांगत आहे, की
हे सर्व कार्य प्राकृतिक गुणाद्वारे केले जाते. ऍक्च्युली ते जे ते ऍक्टिव्हेट होतात आणि ते आपल्याकडून करून घेतात. तर यात जो आत्मा आहे किंवा जो जीव आहे त्याचा काही त्याच्यात त्याचा भाग नाहीये. तर तात्पर्य आपण क्विकली जे मेन पॉइंट याच्यात घेतो. तर 7व्या अध्यायातील सांगितले जाईल की जीव हे भगवंताची एक प्रकृती आहे किंवा प्रकृती आहे आणि ते भगवंताच्या अपरा किंवा कनिष्ठ प्रकृतीपासून भिन्न आहे. तर आपण जेव्हा 7व्या श्लोकमध्ये जाऊ, 7व्या अध्यायामध्ये, तेव्हा तिथे पाहूया भगवान म्हणतात अपरयाम इतस्तन्याम प्रकृती विद्धी मे पराम. तर भगवान 2 प्रकारचे प्रकृती बद्दल सांगतात, परा प्रकृती आणि अपरा प्रकृती. तर जी भौतिक शक्ती आहे तिच्याबद्दल सांगतात, जे पंचतत्व आहेत, जे जड पदार्थ, आकाश, पृथ्वी, जल, वायू, आकाश हे सगळं आहे. तर भगवान सांगतात याच्या व्यतिरिक्त माझी अजून एक शक्ती आहे, अपरयाम इतस्तन्याम. ती आहे जीव किंवा आत्मा. ते त्याचा रेफरन्स इथे प्रभुपादजी देतात. कोणत्या तरी कारणास्तव परा प्रकृती रूप जीव अनादी कालापासून भौतिक प्रकृतीशी संबंधित आहे. जीवाने प्राप्त केलेले तात्पुरते शरीर किंवा भौतिक निवासस्थान हे विविध प्रकारच्या कर्मांचे तसेच त्यापासून प्राप्त होणाऱ्या कर्मफलांचे कारण ठरते. तर इथे आपल्याला माहिती आहे की बराच काळापासून तो त्या एका प्रकृतीशी संबंधित आहे, त्याच्यामुळे त्याचा स्वभाव तसा झालेला आहे. त्यापासून प्राप्त होणाऱ्या कर्मफलांचे कारण ठरते आणि तेव्हा तो जे कर्म करतो त्याच्यामुळे जे त्याला फळ भेटतं ते त्याला ते भोगावं लागतं. तर हे इथे सांगितलं आहे. अशा बद्ध अवस्थेत राहिल्याने जीव अज्ञानामुळेच स्वतःचे शरीराशी तादात्म्य करून शरीराचे कर्मांची फळे भोगतो. तर ते अज्ञान मेन मुख्य कारण आहे जीवाचं अज्ञान. त्याला माहित नाही कोण आहे. त्याला कोणाला कोणी विचारलं तर तू कोण आहेस? मी भारतीय आहे, चायनीज आहे, मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी गोरा आहे, मी काळा आहे. तर हे ते जे तात्पुरतं जो त्यांनी जे शरीर त्याला भेटलंय त्याच्याबद्दल तो ओळख देतात. आता मी एक परमपूज्य राधा गोविंद महाराजजी बद्दल सांगत होतो, ऐकत होतो त्यांचं लेक्चर. तर त्याच्यामध्ये खूप चांगलं सांगत होतं की जसं एक व्यक्तीने एक हे घातलेला कुर्ता घातलाय, त्याला विचारलं तू कोण आहे किंवा त्याचा डेट ऑफ बर्थ काय, तर बोल मी एका वर्षापूर्वी या टेलराच्या घरी त्यांनी त्याच्या दुकानात मी जन्म घेतला होता. असं तर कोणी लिहत नाही ना, कारण हा कुर्ता जो आहे त्याला माहिती आहे की हे मी टेलर कोण आहे, तर मी कुर्ता नाहीये, मी ह्या कुर्ता मी घातलेला आहे. तसं हे जीवाला माहिती पाहिजे की हे जे शरीर आहे माझं ते तात्पुरतं आहे, मी अनादीपासून आहे. जसं आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पण पाहिलं, भगवान म्हणतात नत्वम जातो नासम नत्वम नेमे जनाधिपा. हे सगळे राजे आधी पण होते आणि पुढे पण राहतील, असं कधीच वेळ येणार नाही जेव्हा हे नसणार. तर मी तात्पुरतं हे शरीर ग्रहण केलं आणि त्याच्यामुळे त्याच्याशी तदात्म्य ठेवून जेव्हा मी कार्य करेन तेव्हा जे कर्म आहे ते पण मला ते भोगावे लागतील. ते इथे प्रभुपादजी इथे सांगत आहे. इथे तर मुख्य कारण आहे अज्ञान आणि अज्ञानामुळे तो हे सगळं करत बसतो. तर या श्लोकामध्ये हे मुख्य आहे की सर्व काही तो आत्मा नाही पण प्राकृतिक जे गुण आहेत ते करून घेतात. आता पुढच्या श्लोकामध्ये आपण पाहूया. मला वाटतं वेळ झालेली आहे, तर आपण थांबूया इथे आणि पुढचे श्लोक आहे आपण पुढच्या आठवड्यात घेऊ. तोपर्यंत कोणाचे काही प्रश्न असतील किंवा काही डाऊट्स असतील तर ते आपण घेऊया. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. येस माताजी बोला. ह्या 3 गुणांच्या व्यक्तींना क्षिप्त, मूढ, विक्षिप्त हे वर्गीकरण होतं ना त्यांचं? हा. नाही म्हणजे त्यांचं क्लासिफिकेशन त्या लोकांचं ह्या 3 कॅटेगरीमध्ये होतं ना? हा, जसं आपण पाहिलं सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी. तो जो सत्वगुणी आहे त्याच्यामध्ये चांगले गुण असतात आणि तो नेहमी चांगल्या वातावरणामध्ये राहून
आणि चांगलं म्हणजे जे त्याच्यासाठी आध्यात्मिक त्याला फायदा आहे ते तसं तो वागतो. ते जो रजोगुणी व्यक्ती आहे इज पॅशनेट आणि तो नेहमी म्हणजे बस उड्या मार, हे कर, इकडे जा, तिकडे जा, हे करायचं, ते करायचं. जॉब साठी तो सकाळी इकडे जाईल, परत पार्ट टाइम जॉब, परत रात्री काहीतरी तो घरामध्ये बसून ऑनलाईन काम करत बसेल. तर असे जे रजोगुणी आणि जो तमोगुणी आहे एकदम आलसी, म्हणजे काही नाही करायचं, बस आपलं पडून राहायचं. जसं आपण पाहतो की जे प्राणी आहेत ते पण तशामध्ये विभाजलेले आहेत. जसं गाई जी आहे गोमाता, तिला सत्वगुण मध्ये पकडलं जातं, कारण ती सत्वगुणी आहे. आणि तिथेच जो माकड आहे तो रजोगुणी आहे. नेहमी उड्या मार, इकडे तिकडे काही ना काही साखर करत असते. आणि जे तमोगुणी आहे जसं सर्प आहे, सर्प नाही, अजगर. अजगर जो असतो इतका तमोगुणी असतो, त्याला काही म्हणजे नुसतं पडून राहायचं बस. काही आणि इव्हन तो त्याला भूक लागली तर कुठे जात नाही. तो कोणी आलं तर तो त्याला पकडतो आणि त्याला खातो, नाहीतर तो कुठे जात नाही. तर हे असं म्हणजे हे त्यांची लक्षणं आपण ह्याच्यावरून समजू शकतो. तसे व्यक्ती पण असतात. तर परत काही लोकांमध्ये सत्वगुण जास्त असतो, तमोगुण पण असतो आणि रजोगुण पण असतो. तर हे कॉम्बिनेशन जे आहेत ना तिघांचे, प्रभुपादजी म्हणतात की त्याचे मिलियन्स ऑफ कॉम्बिनेशन बनतात. म्हणजे सत्वगुण जास्त आहे, रजोगुण कमी आहे आणि त्यापेक्षा तमोगुण कमी. काही लोकांमध्ये तमोगुण जास्त आहे, रजोगुण कमी आहे. तर असं वेगवेगळं जे काय म्हणतात कॉम्बिनेशन, असे मिलियन्स कॉम्बिनेशन बनतात. आणि म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की 4 लाख प्रकारचे मनुष्य योनी आहेत. आता मनुष्य 4 लाख म्हणजे असं नाही की एकाला 2 हात आहे, एकाला 3 आहे, एकाला 4 आहे, नाही. त्याच्या चेतनावरती तो किती सत्वगुणी आहे, किती रजोगुणी आहे, किती तमोगुणी आहे, त्यांचे जे कॉम्बिनेशन्स आहेत त्याच्यावरती हे 4 लाख प्रकारचे मनुष्य योनी आहेत, ते आपल्याला समजू शकतं. आय थिंक आता तुम्हाला क्लिअर झालं असेल. आय होप सो. येस प्रभूजी. म्हणजे हे जे कफ, पित्त, वात, त्रिदोष जे आपल्यामध्ये असतात त्या टाइपमध्ये म्हणजे तिन्ही असतात. पण ते कुठला ऍग्रीवेट होतो त्याच्यावर डिपेंड. परफेक्ट परफेक्ट. तसं हा आयुर्वेदने पण सांगितलं त्रिदोष. असं नाहीये की तिन्ही मधून कुठलं तरी एक आपल्याला मारून टाकायचं आहे. पित्त पण पाहिजे, कफ पण पाहिजे आणि वायू पण पाहिजे. कुठलं एक कमी झालं तरी त्रास होईल, कुठलं एक जास्त झालं तरी त्रास होईल. पण हे जे गुण आहेत, गुण मध्ये सत्वगुण, रजोगुण, तमोगुणचं कॉम्बिनेशन असतं. पण एक असतो जो शुद्ध सत्व असतो, म्हणजे फुल 100% जो सत्वगुणी आहे त्याला विशुद्ध सत्व म्हणतात. तर तो एक वेगळा एक म्हणजे नॉर्मली जे खूप चांगले एकदम भगवंताचे भक्त असतात ते तसे त्या विशुद्ध सत्वामध्ये असतात. ते असं म्हणू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. थँक्यू सो मच. ठीक आहे. हरे कृष्ण. थँक्यू. ठीक आहे, चला आपण थांबूया इथे आणि पुढचे श्लोक आपण पुढच्या आठवड्यात घेऊया आपण. हरे कृष्ण. भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. इस्कॉन गुरु की जय. सभी उपस्थित भक्तवृंद की जय. हरे कृष्णा.